फुगून मस्तपैकी मोठे गोळे तयार झालेले आहेत. त्याला आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने आपले 5 डाळबट्टीचे गोळे उकडून तयार झालेले आहेत. याला आता एक 10 ते 15 मिनिटानंतर थंड झाल्यानंतर याला कट करून घेऊ. बट्टीचा गोळा थंड झाल्यानंतर आपल्याला त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता. आता याला तळून घेऊ आपण. कढईमध्ये तेल तापलेलं आहे आपलं. त्याला तळून घेऊ मस्त. आपल्या बट्ट्या तळून झालेला आहे. तुमच्या याच्यावर आहे तुम्हाला कडक करायचं कडक